ओके बा. तर पहिलं जे तुम्हाला शिकवलं त्याच्यात आवाज नाही आलेला आहे. आता आवाजासहित एकदा रिवाईज करू आपण आणि नंतर पुढे कंटिन्यू करू. तर फिजिक्समधले जे बेसिक घेतलेत त्यामध्ये जर एखादा पार्टिकल एखाद्या पर्टिक्युलर पाथवरून धावत असेल, तो जो ॲक्च्युअल पाथ आहे त्या पाथची जी लेंथ आहे दॅट इज कॉल्ड डिस्टन्स. आणि इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनपर्यंत जे स्ट्रेट लाईन काढलं दॅट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स स्केलर क्वांटिटी असते, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी असते. हे झालं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. यांचे युनिट खूप सारे आपण घेतले होते. तर मोजके युनिट लिहिले मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर. आपण पासून फर्मीपासून लाईट इयर, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, नॉटिकल माईल खूप सारे युनिट आपण त्यावेळेस पाहिले होते. ओके. त्यानंतर स्पीड काढताना तुम्ही काय करणार की जेवढं काही डिस्टन्स आहे, व्हेन डिस्टन्स इज डिवायडेड बाय टाईम यू गेट स्पीड. व्हेन डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम वी गेट व्हेलॉसिटी. स्पीडला डायरेक्शन नाही, स्पीड स्केलर क्वांटिटी आहे, पण व्हेलॉसिटीला डायरेक्शन आहे, तर व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे. त्या दोघांचंही युनिट लिहिताना वरतं डिस्टन्स युनिट लिहायचं, खाली टाईमचं युनिट. डिस्टन्स युनिट मीटर, टाईमचं युनिट सेंटीमीटर, किंवा डिस्टन्स युनिट डिस्टन्स युनिट मीटर, टाईमचं युनिट सेकंड, डिस्टन्स युनिट सेंटीमीटर, टाईमचं युनिट सेकंड, किंवा डिस्टन्स युनिट किलोमीटर आणि टाईमचं युनिट अवर. आणि मीटर पर सेकंड आणि किलोमीटर पर अवर यांच्यामधलं रिलेशनही माहीत पाहिजे. 1 किलोमीटर पर अवर इक्वल टू 5/18 मीटर पर. हे आलं कसं तर इथे तुम्हाला करून दाखवलं. 1 किलोमीटर पर अवर इक्वल टू, बघा किलो म्हणजे 1000 झाले मीटर, अवर म्हणजे 60 × 60 सेकंड. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवलं. सो 1 किलोमीटर पर अवर इक्वल टू 5/18 मीटर पर सेकंड. आणि 1 मीटर पर सेकंड इक्वल टू याच्या उलटं करायचं 18/5 किलोमीटर पर अवर. जेव्हा केव्हा एखादी मॅग्नेट्यूड किलोमीटर पर अवरमध्ये दिली असेल आणि त्याचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्या नंबरला 5/18नी मल्टिप्लाय करायचं असते. खूप सारे एक्झाम्पल्स आपण पाहिले होते. उलटं करताना 18/5ने मल्टिप्लाय करायचं. समजलं? आणि मीटर पर सेकंडचे सेंटीमीटर पर सेकंड करता येतील, हो की नाही? हे तर फारच सोपं आहे. पहा, समजा 5 मीटर पर सेकंड आहे, तर 5 मीटर म्हणजे किती? 500 सेंटीमीटर. सोपं आहे. मीटरला काय करायचं? 100ने मल्टिप्लाय केलं की त्याचे सेंटीमीटर होतील. हे एक रिलेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर बघा आपण काय पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं ॲक्सलरेशन. तर एखाद्या बॉडीला ॲक्सलरेशन केव्हा असेल? जेव्हा त्या बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होईल. पण व्हेलॉसिटी आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटीला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन. ह्या व्हेलॉसिटीची मॅग्नेट्यूड म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटीला असेल काहीतरी डायरेक्शन. पण व्हेलॉसिटी तेव्हा चेंज होईल जेव्हा स्पीड चेंज होईल किंवा डायरेक्शन चेंज होईल किंवा दोन्ही चेंज होतील. आणि जेव्हा असं होईल तेव्हा त्या बॉडीला काय असेल? ॲक्सलरेशन. सो बॉडी पजेस ॲक्सलरेशन वेन आयदर म्हणजे व्हेन व्हेलॉसिटी चेंजेस. व्हेलॉसिटी चेंजेस याचं मिनिंग व्हेन आयदर स्पीड चेंजेस ऑर डायरेक्शन चेंजेस ऑर बोथ चेंजेस. यापैकी जर काही चेंज झाला तर ती बॉडी करेल. नंतर तुम्हाला विचारला होता मी ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला. व्हेरी गुड. काय फॉर्म्युला होता? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. सो ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला होता चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइड टाईम. ओके. आता चेंज इन व्हेलॉसिटी लिहिताना तुम्ही काय करता? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. नंतर लिहिलं होतं आपण याचं युनिट. मला सांगा, वरतं लिहायचं व्हेलॉसिटीचं युनिट, खाली लिहायचं टाईमचं युनिट. व्हेलॉसिटीचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड. आणि टाईमचं युनिट सेकंड. व्हेलॉसिटीचं युनिट ॲक्सलरेशनचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही मीटर पर सेकंड स्क्वेअरच घेतलं पाहिजे असं नाही. तुम्ही मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊ शकता, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊ शकता, किलोमीटर पर घेऊ शकता. वरतं डिस्टन्स युनिट लिहायचं आणि खाली टाईमच्या युनिटचा स्क्वेअर करायचा. ओके. तर तुम्हाला ॲक्सलरेशन मिळेल. ॲक्सलरेशन डायरेक्शनवरही आपण बरंच बोललो होतो, पण त्याच्याकडे काय आपण सध्या जाणार नाही. सध्या तुम्हाला फक्त एवढं समजलं पाहिजे. ठीक आहे? ओके. त्यानंतर आपण स्टडी केलं होतं मोमेंटम. काय? मोमेंटम. कोण सांगेल मोमेंटम काय असते? यस, खूप काही बोललो होतो आपण मोमेंटमवर. नाही, कोण सांगेल मोमेंटम काय असते? व्हेरी गुड. मोमेंटम काय असते? टोटल मोशन
कंटेंट इन द बॉडी. तुम्हाला मी सांग, इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं, लक्ष द्या इकडे. कोणती बॉडी आहे त्यामध्ये जेवढी टोटल मोशन कंटेंट आहे दॅट इज कॉल्ड मोमेंटम. जसं बुलेट आहे, बुलेट जर हाताने फेकली तर मोशन कमी असते, तुम्ही झेलू शकता. बुलेट जर गनमधून फायर केली तर झेलणार का? नाही, बरोबर, तो डेडली अटॅक होणार, बरोबर आहे. म्हणून मोशन कंटेंट जे आहे ते स्पीड आणि मास दोघांवर डिपेंड असते आणि त्यालाच म्हणतो आपण मोमेंटम. तर मोमेंटम काय असते? इट इज टोटल मोशन कंटेंट इन ए मुव्हिंग बॉडी. मुव्हिंग बॉडीमधली टोटल मोशन कंटेंट. आणि हे जे टोटल मोशन कंटेंट आहे इट डिपेंड्स अपॉन मास अँड वेलॉसिटी. ही मास आणि वेलॉसिटीवर डिपेंड असते टोटल मोशन कंटेंट. त्यामुळे मोमेंटमची डेफिनेशन लिहिताना किंवा मोमेंटमचा फॉर्म्युला लिहिताना मोमेंटम दाखवतात पी इन, पी इक्वल टू लिहितात मास इंटू वेलॉसिटी. इथे लक्ष द्या, जी डायरेक्शन व्हेलॉसिटीची तीच डायरेक्शन मोमेंटमची. मोमेंटम म्हणजे सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. याला डायरेक्शन आहे, डायरेक्शन असल्यामुळे ही कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. समजलं का? मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. याच्या खाली आपण लिहू शकतो पी इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. डायरेक्शनबद्दल काय सांगितलं? जी डायरेक्शन वेलॉसिटीची तीच डायरेक्शन मोमेंटमची. आणि वेलॉसिटीच्या डायरेक्शनवरही आपण बरंचसं बोललो होतो. ठीक आहे, खूप एक पिरियड गेला होता आपला पूर्ण वेलॉसिटीच्या डायरेक्शनवर आपण खूप बोललो होतो. तर हे झालं फॉर्म्युला. नंतर युनिट लिहिताना मी तुम्हाला सांगितलं की युनिट पार्ट नसतात करत. मासचं युनिट काय असणार? के जी. वेलॉसिटीचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड. म्हणून मोमेंटमचं युनिट काय झालं? के जी मीटर पर सेकंड. हे झालं एस आय युनिट. जर तुम्हाला सीजीएस युनिट लागत असेल तर किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम लिहा, मीटरच्या जागी सेंटीमीटर लिहा, सेकंड तसेच लिहा. हे झालं सीजीएस युनिट ऑफ मोमेंटम. इथपर्यंत समजलं? ओके. आणि हे मोमेंटम स्टडी केल्यानंतर या दोघांमधलं रिलेशन विचारलं तर तुम्हाला म्हटलं की कन्व्हर्ट समजा 5 kg मीटर पर सेकंड एन टू सेंटीमीटर पर सेकंड. करता येईल का? एकदम सिंपल गोष्ट आहे. जमेल का? बघा इकडे. तर हे 5 के म्हणजे किलो म्हणजे 1000, हे झाले मीटर आहे. आणि मीटर 5 किलो मीटर. समजलं का काय केलं? किलोच्या जागी 1000 ग्रॅम लिहिलं, मीटरच्या जागी 100 सेंटीमीटर लिहिलं. हे तीन म्हणून तुम्हाला 5 kg मीटर पर सेकंड, kg मीटर पर सेंटीमीटर पर सेकंड करता आलं पाहिजे. एकदम सिंपल आहे. काय करणार माहिती आहे का? जिथे किलोग्रॅम आहे तिथे 1000 ग्रॅम घ्यायचं, जिथे मीटर आहे तिथे 100 सेंटीमीटर लिहायचं. बरोबर कन्व्हर्शन होऊन जातं. सेकंदच राहतो. समजलं? पण काम पडलं त्यावेळेस आठवलंही पाहिजे. बरोबर. ओके. तर हे झालं मोमेंटम. पहा, मोमेंटम नंतर पाहिलं होतं आपण. कोण सांगेल? फोर्स. पहिले तर आपण क्वालिटेटिव्ह डेफिनेशन पाहिली होती. एखाद्या, लक्ष द्या इकडे, एखाद्या बॉडीची पोझिशन बदलायची आहे, थांबलेल्या बॉडीला मोशनमध्ये आणायचं आहे, मोशनमधल्या बॉडीला थांबवायचं आहे. एखादी बॉडी युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर त्या बॉडीचा स्पीड बदलायचा आहे किंवा त्या मोशनची डायरेक्शन बदलायची आहे, तर जे लागेल दॅट इज फोर्स. थांबले मोशनमध्ये आणण्यासाठी जे लागेल ते फोर्स, मोशनमधल्या बॉडीला जे लागेल ते फोर्स. एखादी बॉडी मध्ये धावत आहे त्या बॉडीचा स्पीड वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जे लागेल ते फोर्स, त्या बॉडीची डायरेक्शन बदलण्यासाठी जे लागेल ते फोर्स. ही रिव्हिजन चालू आहे. ठीक आहे. रिव्हिजन आणि शिकवण्याच्यात खूप मोठा फरक असतो. ज्यावेळेस आपण शिकवलं त्यावेळेस एका पॉईंटला आपल्याला 1-1 दिवस 2-2 दिवस लागले होते. डिस्प्लेसमेंट आपलं 1-2 दिवस पुरलं होतं. खूप सारे एक्झाम्पल घेतले होते. त्यानंतर आपण डिस्टन्स डिस्प्लेसमेंटवर 2-3 दिवस खर्च केले होते. व्हेलॉसिटी आणि स्पीडवर 2 दिवस खर्च केले होते. ॲक्सेलरेशनवरही तेवढाच टाईम लागला होता. फक्त आपण रिवाईज करून राहिलो सध्या. ओके. हां. तर फोर्स म्हणजे काय असतो? इट रिक्वायर्ड टू चेंज द मोशन. युनिफॉर्म मोशन बदलण्यासाठी जे काही लागते दॅट इज फोर्स. सगळ्यात महत्त्वाचा होता फोर्सचा फॉर्म्युला. कोण सांगेल काय फॉर्म्युला होता? येस.
नाही, MA कसा मिळाला होता? फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय होता? कोण सांगेल? व्हेरी गुड. चेंज इन मोमेंटम इन 1 सेकंड, म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. इकडे लक्ष द्या. इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. ओके, आता पहा इकडे बोर्डवर लक्ष द्यायचं. चेंज इन मोमेंटम कशी काढतात? फायनल मोमेंटममधून इनिशियल मोमेंटम मायनस करायची अपॉन टाईम. इथे बोर्डवर लक्ष द्यायचं. P2ला काय लिहायचं? M इंटू V2 मायनस M इंटू V1 अपॉन टाईम, बिकॉज सिन्स P इक्वल टू MV, सो P1 MV1, P2 MV2. काय कॉमन काढायचा? M कॉमन काढायचा. V2 मायनस V1 अपॉन टाईम. V2 मायनस V1 अपॉन टाईम म्हणजे ॲक्सलरेशन. सो F इक्वल टू MA. समजलं? तर हे काय झालं? फोर्सचा फॉर्म्युला F इक्वल टू MA. म्हणून फोर्स काय असतो? चेंज इन मोमेंटम अपॉन टाईम. लक्ष, आपण याच्या युनिटकडे ओढूया. युनिट लिहिताना बघा, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, युनिट लिहिताना पाठ नका करू. लक्ष द्या. आता पहिले काय लिहायचं? पहिले आपण इथे आपल्याला काढायचं ॲक्च्युली युनिट, पण युनिट करताना पहिले काय लिहू आपण? यस, फॉर्म्युला. फॉर्म्युला काय? F इक्वल टू MA. यावरून लिहायचं युनिट. मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि यालाच न्यूटन म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? न्यूटन. नंतर CGS युनिट लिहिताना नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे. किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम, मीटरच्या जागी सेंटीमीटर, आणि यालाच म्हटलं होतं डाईन. ओके, समजलं काय केलं? लक्ष द्या, नाही तर समजणार नाही. युनिट लिहिताना पाठ करायची गरज नाही, फॉर्म्युला फक्त लावून पाहिजे. युनिट पाठ करायची गरज नाही. फोर्सचा फॉर्म्युला होता मास इंटू ॲक्सलरेशन. मास का युनिट? kg. ॲक्सलरेशन का युनिट? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो एंटायर युनिट ऑफ फोर्स इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, and kg मीटर पर सेकंड स्क्वेअर इज कॉल्ड एज न्यूटन, डिनोटेड बाय कॅपिटल N. MKS युनिट. CGS युनिट लिहायचं झाल्यास किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम, मीटरच्या जागी सेंटीमीटर, सेकंड स्क्वेअर, तसं याला काय म्हटलं होतं? डाईन. नंतर यांच्यामधलं काढलं होतं रिलेशन. यांच्यामधलं रिलेशन कशामधलं? न्यूटन आणि डाईनमधलं. तर काय रिलेशन होतं? कोण डायरेक्टली सांगेल पहिल्यांदा? 1 न्यूटन इक्वल टू, व्हेरी गुड, 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाईन. रिलेशन बिटवीन न्यूटन अँड डाईन. पण हे रिलेशन कसं आलं हेही आपण काढलं होतं. पहा, मी सांगतो कसं आलं. लक्ष द्या इकडे. तर क्वांटिटी कोणती आहे? फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला F इक्वल टू MA. नीट लक्ष द्यायचं. आणि पहिलं काय लिहिणार तुम्ही? MKS युनिट. MKS युनिट कसं लिहिलं होतं? मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. नंतर लिहायचं CGS युनिट, किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम, मीटरच्या जागी सेंटीमीटर सेकंड स्क्वेअर. यालाच काय म्हटलं होतं? न्यूटन. याला काय म्हटलं होतं? डाईन. आता तुम्हाला विचारलं 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? 1 न्यूटन म्हणजे किती डाईन विचारलं ना. मग बघा, मी इथे न्यूटनच्या जागी काय लिहिणार? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, आणि मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, आणि सेकंड स्क्वेअर तसंच. ओके, मग इथे काय आलं बघा, इथे 1 लिहू आपण. 1 इथे काय आलं? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. 3 0 and 2 0, 10⁵ ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. पण याला तुम्ही काय म्हणणार? न्यूटन. सो 1 न्यूटन इक्वल टू 10⁵. यालाच काय म्हणणार? डाईन. सो 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाईन. एकदम सिंपल आहे, पण हे करता आलं पाहिजे तुम्हाला. समजलं का? सो 1 न्यूटन इज 10⁵. सिंपल वे आहे की किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम लिहिताना 1000, मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर लिहिताना 100 सेंटीमीटर लिहायचं. तुम्हाला कोणत्याही रिलेशन बरोबर कन्व्हर्ट करता येईल. ओके, यानंतर काय पाहिलं होतं? वर्क. तर बघा, वर्कवरही आपण खूप एक दिवस पूर्ण खर्च केला होता. ओके, तर आपण आज सध्या फक्त फॉर्म्युला पाहू. तर आपण पहिला फॉर्म्युला पाहिला होता, वर्क इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. आणि म्हणूनच याला सिम्बॉलिकली तुम्ही लिहू शकता W इक्वल टू F इंटू S. पण याच्यामध्ये खूप सारं काही आहे. हा फॉर्म्युला लक्ष द्या, हा फॉर्म्युला तेव्हाच वापरता येतो जेव्हा फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट त्याच डायरेक्शनने होईल ज्या डायरेक्शनने फोर्स
त्याच डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट होत असेल तरच हा फॉर्म्युला वापरता येतो, अदरवाईज हा फॉर्म्युला चालत नाही. म्हणून सर्व ठिकाणी हा फॉर्म्युला वापरल्याने जाऊ शकत, पण ते आपण पुढे पाहू. पण मी तुम्हाला आणखी सांगितलं होतं डिस्प्लेसमेंटच असेल असं नाही. वर्क म्हणजे जर फक्त कायनॅटिक एनर्जी बदलत असेल तर वर्क इक्वल टू चेंज इन कायनॅटिक एनर्जी. म्हणून वर्क इक्वल टू फायनल कायनॅटिक एनर्जीमधून मायनस करायची. ओके, फायनल कायनॅटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनॅटिक एनर्जी. सांगितलं होतं तिसरा फॉर्म्युला वर्क इक्वल टू, जर फक्त पोटेन्शियल एनर्जी बदलत असेल तर वर्क इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आणि म्हणून वर्क काढताना चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि जर दोन्ही एनर्जीज बदलत असतील तिसरा फोर्थ तर काय लिहिता येणार? वर्क इक्वल टू चेंज इन टोटल एनर्जी, कायनेटिक आणि पोटेन्शियल असं लिहिलं होतं सर्व. आता बघा युनिट कसं लिहितात. मी परत सांगताना आपण पहिले फॉर्म्युला लिहायचा, बोर्डवर लक्ष द्या. फॉर्म्युला लिहायचा, वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता एका बरोबर इकडे माझ्याकडे लक्ष. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सलरेशन, एफच्या जागी एम ए इंटू डिस्प्लेसमेंट. आता बघा यावरून लिहिता येते युनिट. जर तुम्हाला एम के एस युनिट लिहायचं असेल किंवा एस आय युनिट लिहायचं असेल, मासचं युनिट के जी, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर, म्हणजे पूर्ण युनिट काय झालं? के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि यालाच जूल म्हणतात. यालाच काय म्हणतात? जूल. आणि हे दाखवतात जेनी. समजलं इथपर्यंत? ओके. आता पहा, जर तुम्हाला सीजीएस युनिट लिहायचं असेल, काय लिहायचं आहे? सीजीएस युनिट काय करावं लागेल? किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम, मीटरच्या जागी सेंटीमीटरचा स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. आणि यालाच काय म्हणतात? अर्ग. समजलं? आणि जूल आणि अर्ग यांच्यामधलं रिलेशन लिहिलं होतं आपण. रिलेशन इन जूल अँड अर्ग. कोण? जूल इक्वल टू किती? कोण सांगितलं? वन. सरळ बस. 1 जूल इक्वल टू, हां, जूल इक्वल टू. समजलं काय केलं? आपण फटाफट घेऊन राहिलो, सर्व शिकलेलं एकाच पिरियडमध्ये. सो वर्डन म्हणजे काय असते? बेसिकली फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, किंवा वर्डन म्हणजे चेंज इन कायनॅटिक एनर्जी, किंवा वर्डन म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. जर केवळ कायनॅटिक एनर्जी पोटेन्शियल जर दोन्ही एनर्जी बदलत असेल तर वर्डन म्हणजे चेंज इन टोटल एनर्जी. नंतर राहिला प्रश्न युनिटचा. युनिट काढताना वर्डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला लिहिलं मास इंटू ॲक्सलरेशन डिस्प्लेसमेंट. तसंच युनिट लिहिताना मासचं युनिट के जी, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. म्हणजे युनिट काय झालं? के जी मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, यालाच म्हणतात जूल. आणि सीजीएस युनिट लिहिताना किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम, मीटर स्क्वेअरच्या जागी सेंटीमीटर स्क्वेअर, आणि हा सेकंड स्क्वेअर, यालाच काय म्हणतात? ऑर्गन. त्यांच्यामधलं रिलेशन असते 1 जूल इक्वल टू 10⁻⁷. हे रिलेशन कसं आलं हे आपल्याला काढता आलं पाहिजे आणि सहज काढता येते. रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग. कशामधलं रिलेशन? आणि अर्ग. हा, लक्ष द्या. जूल आणि अर्ग हे वर्कचंच युनिट आहे असं नाही. वर्कचं युनिट, कायनॅटिक एनर्जी युनिट, पोटेन्शियल एनर्जी युनिट, टोटल एनर्जीचं युनिट, हीटचं युनिट तुम्हाला जूल किंवा अर्ग घेता येऊ शकते. ओके. तर पहिल्यांदा काय करायचं? फॉर्म्युला लिहायचा. कशाचं युनिट आहे जूल आणि अर्ग? वर्कचं. तर वर्कचा फॉर्म्युला वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. आता बघा कसं आपण युनिट लिहितो. पहिले लिहिलं फॉर्म्युला, नंतर काय लिहायचं? एम के एस किंवा एस आय युनिट. मासचं युनिट के जी, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर, म्हणजे झालं के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. यालाच काय म्हटलं? जूल. जेनी दाखवतो. सी जी एस युनिट लिहायचं आहे, नंतर सी जी एस युनिट. ओके. तर काय केलं मी? डायरेक्टली इथे लिहितो. किलोग्रॅमच्या जागी ग्रॅम, मीटर स्क्वेअरच्या जागी सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. यालाच तुम्ही काय म्हटलं? अर्ग म्हटलं. आता यांच्यामधलं काय काढायचं आहे? रिलेशन. इथे बोर्डवर लक्ष द्या.
गडबड नका करू. रिलेशन पेन पेन्सिल पडलं नाही पाहिजे हातचा आणि पूर्ण लक्षही पाहिजे इकडे. आता बघा हे युनिट लिहायचं काय, के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. नीट लक्ष द्या. किलोग्रॅमला काय लिहितो आपण 1000 ग्रॅम. मीटरला काय लिहितो आपण 100 सेंटीमीटर. पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर खाली सेकंड स्क्वेअर. आता बघा हे काय होणार 1 के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इक्वल टू इथे किती झाले 10 क्यूब ग्रॅम. इथे 100 म्हणजे 10 स्क्वेअर आणि त्याचा पॉवर 4 म्हणजे 10 पॉवर 4 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे समजलं का 10 पॉवर 4 कसे आले. 100 म्हणजे 10 स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे असं स्क्वेअर. 100 म्हणजे 10 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर. या 2नी या 2ला मल्टिप्लाय केलं तर 10 पॉवर 4 सेंटीमीटर स्क्वेअर. समजलं. मग काय लिहिलं तुम्ही 10 पॉवर 4 सेंटीमीटर स्क्वेअर. मग 3 आणि 4 किती झाले 10 पॉवर 7. इथे काय राहिलं बघा ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. मग याला मी सरळ एकदा 1 के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय होतं 1 जूल. आणि इथे 10 पॉवर यालाच काय म्हटलं होतं आपण 10⁻⁷ अर्क. एनी प्रॉब्लेम. समजलं. हे सगळं मी खूप दिवस घेतलं होतं. आज आपण फटाफट घेऊन राहिलो. जे लेट आलेले आहेत त्यांना असं वाटेल एवढं फास्ट कसं काय. समजलं ना. आता हे रिव्हिजन आहे. चला पॉईंट क्लिअर. आणि नंतर आता घ्यायचं आहे आपल्याला पॉवर. कोण सांगेल कोणाला माहिती आहे काय व्हॉट इज मीन बाय पॉवर. फॉर्म्युला सांगा डायरेक्ट. काय असतो पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाईम. इथे लक्ष द्या इकडे. आता पॉवरचा फॉर्म्युला काय पॉवर पीनी दाखवतात. पॉवर इज वर्क अपॉन टाईम. आता वर्क अपॉन टाईमच असलं पाहिजे असं नाही. वर्कचे जे जे फॉर्म्युले आहेत ते इथं लिहू शकता. वर्कचे फॉर्म्युले काय चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन टोटल एनर्जी, व्हॉट एव्हर इट मे बी. तर ते वर लिहायचं आणि खाली काय लिहायचं टाईम. ओके. आता बघा याचं लिहायचं युनिट. वर्कचं युनिट काय असते जूल आणि टाईमचं युनिट सेकंड. या जूल पर सेकंडलाच काय म्हणतात वॅट डिनोटेड बाय डब्ल्यू. जूल पर सेकंडलाच काय म्हणतात वॅट म्हणतात. डब्ल्यूने दाखवतात. कळलं का. पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाईम. एका सेकंदात जेवढं वर्क होत असेल दॅट इज एका सेकंदात जेवढं वर्क होत असेल दॅट इज पॉवर. आणि पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाईम. वर्कचं युनिट काय लिहिलं जूल आणि टाईमचं युनिट काय लिहिलं सेकंड. जूल पर सेकंडलाच काय म्हणतात वॅट. आता बघा लक्ष द्या. नंतर लिहायला वेळ देतो मी. आता पहा लक्ष द्या. तुम्हाला वॅटला डिफाईन करायचं आहे. वॅटची डेफिनेशन करायची आहे. वॅट लिहिताना डब्ल्यू स्मॉल काढावं लागेल. वॅटची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे डब्ल्यू स्मॉल आणि सिम्बॉल कॅपिटल डब्ल्यू. लक्ष द्या. जर एक वर्क 1 सेकंदमध्ये होत असेल तर त्या सिस्टीमचा पॉवर 1 वॅट असेल. पहा मी काय लिहिलं. मला सांगा पॉवरचा फॉर्म्युला काय वर्क अपॉन टाईम. पॉवर 1 वॅट तेव्हाच असेल जेव्हा वर्क किती असेल 1 जूल आणि टाईम किती लागला असेल 1 सेकंड. समजते का. 1 जूल वर्क जर एका सेकंदात होत असेल तर पॉवर किती असेल 1 वॅट. म्हणून वॅट आहे युनिट. आणि युनिट आहे पॉवर. काय हॉर्स पॉवर. आणि 1 त्याला एच पीनी दाखवतात. कोणाला माहीत आहे 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती 1000 नाही. हॉर्स पॉवर एच पी. आपल्या घराची मोटर असते ना पाणी भरायची तर त्याचं युनिटही एच पी असते हॉर्स पॉवर. ओके. हे असते 740 पॉवर इक्वल टू 746 वॅट. इथं समजलं का. मग सांगा मला पॉवरचा फॉर्म्युला काय वर्क अपॉन टाईम. वर्कचं युनिट काय इकडे. पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाईम. वर्कचं युनिट जूल. टाईमचं युनिट जूल पर सेकंडलाच काय म्हणतात वॅट. बरोबर आहे. वॅटची डेफिनेशन करताना किती वर्क
झालं. किती वेळात झालं? 1 सेकंड. तर त्या मशीनचा पॉवर किती असेल? 1 वॅट. बरोबर आहे. यालाच असे लिहिलं, पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाईम. पॉवर किती पाहिजे? 1 वॅट. वर्क किती घेतलं? 1 जूल. टाईम किती घेतला? 1 सेकंड. 1 जूल वर्क जर 1 सेकंद होत असेल तर पॉवर किती? 1 वॅट. वॅट म्हणजे जूल पर सेकंड. अदर युनिटमध्ये कोणतं युनिट आहे? हॉर्स पॉवर. त्याला कशाने दाखवतात? HP ने दाखवतात. आणि 1 HP म्हणजे 746 वॅट. चला एवढं लिहून घ्या. आजच्या दिवस एवढंच. बाकी उद्या आपण कंटिन्यू करू, पण हे तुम्ही लिहून घ्या.